पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आमच्या 10GK मराठी YouTube चॅनेलवर। चला तर पाहूया 10 महत्त्वपूर्ण प्रश्न। या प्रश्नापैकी तुम्हाला येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे कमेंट मध्ये नक्की द्या। तर मित्रांनो आपण आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। प्रश्न 1, मगर कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे? मगर कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे? आपले पर्याय आहेत: ए रशिया, बी भारत, सी पाकिस्तान, डी क्युबा। तुमचे बरोबर उत्तर असेल डी क्युबा। प्रश्न 2, स्वराज्यामध्ये एकूण किती किल्ले होते? स्वराज्यामध्ये एकूण किती किल्ले होते? आपले पर्याय आहेत: ए 370, बी 270, सी 360, डी 390। तुमचे बरोबर उत्तर असेल ए 370। प्रश्न 3, सरफरोशी की तमन्ना अब हमरे दिल में है, हे शब्द कोणी बोलले? सरफरोशी की तमन्ना अब हमरे दिल में है, हे शब्द कोणी बोलले? आपले पर्याय आहेत: ए बाळ गंगाधर टिळक, बी श्यामलाल गुप्ता, सी भगत सिंग, डी राम प्रसाद बिस्मिल। तुमचे बरोबर उत्तर असेल डी राम प्रसाद बिस्मिल। मित्रांनो अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। सबस्क्राइब करायला विसरू नका। प्रश्न 4, महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा कोणत्या राज्याबरोबर आहे? महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा कोणत्या राज्याबरोबर आहे? आपले पर्याय आहेत: ए मध्य प्रदेश, बी गुजरात, सी कर्नाटक, डी केरळ। तुमचे बरोबर उत्तर असेल ए मध्य प्रदेश। प्रश्न 5, हळदीचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते? हळदीचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते? आपले पर्याय आहेत: ए कोल्हापूर, बी नाशिक, सी सोलापूर, डी सांगली। तुमचे बरोबर उत्तर असेल डी सांगली। प्रश्न 6, 7 रंगाच्या मिश्रणापासून खालीलपैकी कोणता रंग तयार होतो? 7 रंगाच्या मिश्रणापासून खालीलपैकी कोणता रंग तयार होतो? आपले पर्याय आहेत: ए पिवळा, बी निळा, सी काळा, डी पांढरा। तुमचे बरोबर उत्तर असेल डी पांढरा। प्रश्न 7, पंतप्रधानांना पंतप्रधान झाल्यावर त्याची शपथविधी कोण घेते? पंतप्रधानांना पंतप्रधान झाल्यावर त्याची शपथविधी कोण घेते? आपले पर्याय आहेत: ए परराष्ट्र मंत्री, बी राष्ट्रपती, सी उच्च न्यायालय, डी पोलीस। तुमचे बरोबर उत्तर असेल बी राष्ट्रपती। प्रश्न 8, भारताच्या इतिहासातील सर्वात तरुण केंद्रीय मंत्री कोण बनले आहे? भारताच्या इतिहासातील सर्वात तरुण केंद्रीय मंत्री कोण बनले आहे? आपले पर्याय आहेत: ए येरन नायडू, बी राम मोहन नायडू, सी अजित रक्षक, डी कोणतेही नाही। तुमचे बरोबर उत्तर असेल बी राम मोहन नायडू। प्रश्न 9, दख्खनच्या पठाराची उंची किती मीटरच्या दरम्यान आहे? दख्खनच्या पठाराची उंची किती मीटरच्या दरम्यान आहे? आपले पर्याय आहेत: ए 200 ते 300, बी 300 ते 900, सी 100 ते 300, डी 500 ते 700। तुमचे बरोबर उत्तर असेल बी 300 ते 900। प्रश्न 10, तुपात गुळ मिसळून खाल्यास कोणता त्रास थांबतो? तुपात गुळ मिसळून खाल्यास कोणता त्रास थांबतो? आपले पर्याय आहेत: ए पोटदुखी, बी सांधेदुखी, सी डोकेदुखी, डी कानदुखी। तुमचे बरोबर उत्तर असेल डी कानदुखी। गुळासोबत तूप मिसळून खाल्ल्याने कानदुखीची समस्या दूर होते। गुळासोबत सुंठ मिसळून खाल्ल्याने काविळीमध्ये फायदा होतो। फुटाण्यांसोबत गुळ खाल्ल्याने बॉडीचे टॉक्सिन्स दूर होतात। हे पुरुषांच्या त्वचेसाठी फायदेशीर असते।
प्रश्न 11. जगातील 8 आश्चर्यांपैकी कोणते एक आश्चर्य आग्रा येथे आहे? जगातील 8 आश्चर्यांपैकी कोणते एक आश्चर्य आग्रा येथे आहे? आपले पर्याय आहेत: 1. ताजमहाल, बी. लाल किल्ला, सी. जंतर मंतर, डी. कुतुब मिनार. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे. कमेंट करून नक्की सांगा आणि अशा आणखीन महत्त्वपूर्ण प्रश्नांसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.